सुरू असलेल्या कूलरमधून विद्युत प्रवाहाचा धक्का 14 महिन्याच्या चिमुकल्याला बसल्याने त्या लहान चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे। यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातील शिरोली येथे कूलरमध्ये आलेल्या विद्युत प्रवाहाचा धक्का लागून अवघ्या 14 महिन्याच्या चिमुकल्याचा हृदयद्रावक मृत्यू झाल्याची घटना सकाळी 7 वाजताच्या दरम्यान घडली। स्वराज सूरज उले असे मृत बालकाचे नाव असून या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली। सकाळच्या वेळी स्वराजची आई अंगणात सडा सारवण करत असताना याच दरम्यान स्वराज अंगणात खेळत होता। घरातील इतर सदस्य झोपेत असल्याने घरातील कूलर सुरू होता। खेळता खेळता स्वराज कूलर जवळ गेला आणि त्याने कूलरच्या पाण्याच्या टाकीत हात टाकतात त्यात आलेल्या विद्युत प्रवाहाचा त्याला जोरदार धक्का बसला। घटना लक्षात येता तात्काळ वीज पुरवठा खंडित करण्यात आला। त्यानंतर स्वराजला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणीपूर्वीच त्याला मृत घोषित केले। या दुर्दैवी अपघातात चिमुकल्याचा मृत्यू झाल्याने उले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून शिरोली गावासह संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे। फडची पुसत होती आणि पहिला वट्टा पुसला तर तो अंदरच होता, केव्हा बाहेर निघला काही समजलंच नाही त्याचं। आणि नंतर मग मी त्या रूममधून आणून दरवाजा काढला तर मुलगा बाहेर। इथून घाटाची रुग्णालय नेलं, ग्रामीण रुग्णामध्ये। तिथे दवाखान्यात जात असताना म्हणजे माझा भाऊ गेला म्हणा, लहान मी मागून गेलो म्हणजे 15-20 मिनिटानं। त्याचा दवाखान्यात जात नाही तर समजलं का गेला भाऊ म्हणून।